मी म्हणून राहिले नंतर दुसरी राहिली नसती, जगन दुसरी केली कधी. आज होतं आपल्या गावात इंदोरीकर महाराजांचं कीर्तन. महाराजांचं कीर्तन म्हणजे बसायला जागा राहत नाही आणि गावामध्ये सेम तसंच झालं होतं. पण तरी सगळे पोरं कीर्तन ऐकूनच कावड यात्रेसाठी निघाले होते. पुंतामामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही सगळे नाचायलाच लागलो होतो. त्यानंतर पहाटे 3 वाजता सगळ्यांनी आंघोळ वगैरे केल्या. त्यानंतर ड्रमांची पूजा वगैरे केली. नारळ फोडून आम्ही सगळे आता इथून निघालो होतो. आमचा पूर्ण 50 किलोमीटरचा प्रवास होता आणि एक मुक्काम करून आम्ही आता गावामध्ये पोहोचलेलो होतो. श्रीराम जन्माच्या दिवशी गावामध्ये कावडीचं एकदम भारी स्वागत केलं जातं, फुलं आणि रांगोळी काढून. पोरं इतके थकले असताना तरी पण एकदम पळतच जाते. आगमनाला मस्त डीजे वगैरे लावलेला असतो. घरी आल्यानंतर ताजी औक्षण वगैरे करते. त्यानंतर आम्ही रेडी वगैरे होऊन निघतो आता श्रीराम जन्माच्या कीर्तनासाठी. प्रभू रामचंद्रांच्या जन्माचं कीर्तन चालू असताना आम्ही तर मंदिरामध्ये असतो आणि तो क्षण म्हणजे खरंच एकदम आनंदमय असतो. बाहेर आल्यानंतर तर आदित्यचं लोटांगण वगैरे असतं आणि हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला. तर कॉमेंट मध्ये प्रभू रामचंद्रांचा जयघोष करा आणि व्हिडिओ लाईक करा.